शहापूर तालुक्यातील नागरिकांना एक सुसज्ज असं बसपोर्ट मिळावं अशी आपली एक इच्छा होती आणि आपण यानुसार आपल्या कार्यकाळात मागणी केली होती आणि ती मंजुरी झाली आणि ते कामही 2018ला सुरू झालं. मात्र याला बराच कालावधी उलटला आहे, अजूनही हे काम पूर्ण नाही आहे. आपण परिवहन मंत्र्यांची भेट घेतलेली, काय सांगा? 2017ला हे बसपोर्ट व्हावं आणि धोकादायक जुनं बसपोर्ट होतं त्या संदर्भात मी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता की धोकादायक इमारत आहे. मग त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट झालं आणि धोकादायक इमारत निष्पन्न झाली. त्यानंतर हे बसपोर्टला तत्कालीन सरकारने या ठिकाणी निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी आपण घेतली आणि त्यावेळेस 2018ला हे काम सुरू झालं. सुरू झाल्यानंतर काम जो पहिला ठेकेदार होता त्याने हे काम अर्धवट सोडलं. वर्ष दीड वर्ष काम पुन्हा बंद राहिलं. नवीन टेंडर झाला आणि या ठिकाणी हे कमल इन्फ्रास्ट्रक्चरने या ठिकाणी काम सुरू केलं. परंतु तरीसुद्धा अजूनही धीम्या गतीने काम या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून कालच राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांची भेट घेतली आणि जनतेच्या प्रवाशांच्या या गैरसोयी होत आहेत त्या गैरसोयी होऊ नये आणि तात्काळ चांगली बस सेवा सुविधा या ठिकाणी मिळावी आणि म्हणून काल मंत्री महोदयांना भेटल्यानंतर तात्काळ त्यांनी या परिवहन विभागाचे बांधकाम अधिकारी अधीक्षक अभियंता दिनेशजी महाजन यांना सांगितलं की तात्काळ हे बसपोर्ट आपण पूर्ण करावे. त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी सांगितलं की येत्या डिसेंबरपर्यंत या ठिकाणी हे सुसज्ज बसपोर्ट आम्ही पूर्ण तयार करून देतो असा शब्द या ठिकाणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी भेट दिली असता या ठिकाणी 90% हे बांधकाम या ठिकाणी झालेलं दिसतंय. नक्कीच एक 2-3 महिन्यात हे बसपोर्ट प्रवाशासाठी सुसज्ज, चांगलं शौचालय, बसण्यासाठी, निवाऱ्यासाठी, चांगल्या शेड्स, बस उभा करण्यासाठी या ठिकाणी 18 बस स्टँड या ठिकाणी केलेले आहेत आणि एक चांगला बसपोर्ट या ठिकाणी होऊन प्रवाशाची या ठिकाणी गैरसोय दूर होईल.